ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. ताई काय सांगाल, हातामध्ये तुम्ही निषेधाचे बॅनर आणि ही बॉटल कसली आहे आणि कशासाठी घेतलेली आहे? ही बॉटल पेट्रोलची आहे आणि हे आज KDMC वाले आमच्यावरती हातोडा मारायला येणार आहे आमच्या बिल्डिंगवरती. मी एकही इटाला बिल्डिंगच्या एकही इटाला हात लावून देणार नाही. आम्ही स्वतःला जीवितहानी करून घेणार. आम्ही पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेऊ, कारण आमच्या जगण्याला आता काही अर्थ नाही आहे. आणि जोपर्यंत माझं रक्त इथे सांडत नाही, मी या बिल्डिंगच्या एकही दगडाला एकही इटाला हात लावून देणार नाही. माझं इथे रक्त सांडल्याशिवाय मी बिल्डिंगला हात लावून देणार नाही. मी स्वतःला पेटून घेईल. पूर्ण माझ्या फॅमिलीला, माझे आई वडील अपंग आहेत, माझी आई स्पाइन TB पेशंट आहे आणि माझे वडील हार्ट फेलियरचे पेशंट आहे. आम्ही सगळे एकत्र मरून जाऊ, कारण मी एकटीच कमवते घरची. आणि मी जर माझं घर नाही राहिलं तर मी माझ्या पूर्ण परिवारासकट मी इथे स्वतःला जाळून घेईल. तुम्ही घेतलेले आहेत, किती जण तुमचं कुटुंब या ठिकाणी माझं राहतं? कुटुंब, माझा एक मुलगा आहे, हा माझे मिस्टर आहे, ते डायबिटीस पेशंट आहेत. आम्ही रात्रंदिवस दोघंही काम करून हा पैसा इथे इन्व्हेस्ट केलेला आहे. पूर्णपणे म्हणजे आमची 10 वर्षाची जी इन्कम होती ती पूर्णपणे घातलेली आहे. आता या सिच्युएशनमध्ये म्हणजे आम्ही झिरो बॅलन्समध्ये आहोत आणि आमचं हे घर आता हे पणाला लागलेलं आहे. जर या घराला काही त्या लोकांनी कारवाई केली तर आमच्याकडे हा पर्यायी मार्ग असणार आहे की मी माझ्या पूर्ण कुटुंबाला ह्या पेट्रोलनी इथे जाळून घेणार सगळ्यांसमोर, कारण आमच्याकडे दुसरा काही मार्ग नाही. आता आमच्याकडे समोरून कुठून इन्कम येण्यासारखी काही सोय नाही आहे, कारण आम्हाला बँकला लोन पे करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. मग घरच वाचणार नाही तर आम्ही का लोन पे करायचं? त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहतात आणि हातामध्ये पेट्रोलची बाटली घेतली, तुमचं वय काय आणि का नेमकी आज ही परिस्थिती आली आहे? आता हे एक माझ्या मुलाचं नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरची 15 तारीख लग्न आहे. तर आता आम्ही काय करू शकतो? आम्ही सगळं आता खर्च करून मोकळे झालेलो आहेत. मग आता हे घरावर जर आमच्या हातावर पडली तर आम्ही कुठे जाणे, काय करणार? मग आम्ही स्वतःला जाळूनच घेणार ना. मग काय करणार? आमच्याकडे आत्ता एकही पैसा नाही आमच्याकडे. मग आम्ही जेवढं होतं तेवढं आम्ही ह्याच्यामध्ये घातलं आहे. मग आम्ही राहणार जगणार तर कशी? बरोबर आहे ना? तुमची भूमिका काय आहे? तुम्ही आता जे निषेध व्यक्त करता ते काय नेमकं तुमच्याकडनं अपेक्षा आहेत? काय झालं पाहिजे? आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे आम्ही आता जर इथे घर घेतलं आहे, माझे मिस्टर आता रिटायर आहेत, 2 मुली आमच्या आहेत आणि त्यांचाही म्हणजे सगळ्या गोष्टींना आम्हाला अजून त्यांचं लग्न कार्य सगळं काय, आणि हे आम्ही सगळं लोन वगैरे काढून एवढा EMI भरतो 35-30 हजाराचा. मग ते काय इजी आहे का? मुली आमच्या कॉलेजला आहेत. शिवाय आमचं कमवणारे एकटे आता ते घरी आहेत, अजून काहीच नाही म्हणजे पेन्शन वगैरे. मग EMI भरायचा कुणी? काही सगळ्या गोष्टी इझी मिळतात काय आयुष्यामध्ये? किती स्ट्रगल करावं लागतं. इथे जेवढं प्रत्येक आहे त्यांनाच कळतं आहे की आयुष्यात किती स्ट्रगल करून ही घरं बांधतात. बिल्डिंग बांधली म्हणजे झाले नाही, त्याच्यात घर, हे घरात माणसं राहणाऱ्याने घर पण येतं. आम्ही आयुष्यभराची सगळी पुंजी लावली आहे. ही आश्वासन भेटलेलं की 65 इमारतींना कुठेतरी कारवाई होणार नाही, थांबेल कारवाई. पण आत्ता पुन्हा तुम्हाला जी नोटीस बजावली आहे, काय नेमकी अंतिम नोटीसमध्ये लिहिलेलं आहे? सर, आम्हाला ही नोटीस 25 ऑगस्टला आलेली. 25 ऑगस्टला आल्यानंतर KDMC वाल्यांनी तिथे सांगितलं की आजच्या आज तुम्ही ही बिल्डिंग खाली करा, 9 तारखेला आम्ही तुम्हाला बिल्डिंग तोडायला येणार आहे. पण तेव्हाच आमचा हा प्रश्न होता की आम्ही जेव्हा 65 बिल्डिंगसाठी आम्ही मिटिंगला गेलेलो होतो CM सरांच्या ऑफिसमध्ये, तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या बिल्डिंगला काही होणार नाही, 65 बिल्डिंग्स आम्ही पूर्णपणे लिगल करण्याचा प्रयत्न करू. तरीही KDMC वाल्यांनी नंतर हे 1 या 2 महिन्यामध्येच आम्हाला खूप साऱ्या नोटीस यायला चालू झाल्या. इथे आल्यानंतर जोरजोरामध्ये अनाउन्समेंट करणं, ते बॅनर वाजवणं किंवा ते सायलेन्सर वाजवणं, अति प्रकारात तो इतका मोठा आवाज होऊन की आमची मुलं सुद्धा घाबरतात. मुलं आज ऑफिसला आम्ही पाठवलंच नाही, असताना सगळ्यांना घरी ठेवलं की आमच्या मुलांची सुद्धा ताडना होते याच्यामध्ये. आम्ही किती सहायचं आणि कुठपर्यंत सहायचं? आता आम्ही घर घेताना रेरा डॉक्युमेंट्स बघितले. इवन माझ्या नावावरती घर आहे, मला पेन्शन, मला CM योजना पण मिळाली आहे, पंतप्रधान CM योजना पण मिळाली आहे. तरीही पण आता ह्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत, सगळं आहे, लाईट्स येते आहे, गव्हर्नमेंटचं सगळं आहे. मग गव्हर्नमेंट तेव्हा काय करत होतं जेव्हा हे घर बांधलं? आता आम्हाला बेघर करताय. पावसा पाण्यामध्ये आम्ही लेकरं घेऊन जायचे कुठं? आता कसं करणार आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी? माझा पूर्ण सॅलरी किंवा माझ्या हस्बंडचा अर्धा सॅलरी, आमचा पूर्ण सॅलरी जातोय EMI द्यायला. आता जर हे घर तोडलं, बेघर केलं, मी जर रेंटवरही जर घर घ्यायला जायचं म्हटलं तर मी तो रेंट देणार कुठून? EMI माझा भरणार कुठून? कसं करणार? मुलांचं शिक्षण कसं होणार? मुलांना मग आता घरी ठेवायचं, शिकवायचं नाही? हे फ्युचर आहे आपलं, फ्युचरच आता घरी ठेवायचं का? आता आम्ही कसं होणार? आता एकंदरीत पाहिला
तर अशा संतप्त भावना ज्या आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या रहिवाशांच्या मिळत आहेत. आणि आपण पाहू शकता हीच समर्थ कॉम्प्लेक्स आहे, ज्या ठिकाणी आज 11च्या नंतर महानगरपालिकेकडनं पोलीस बळ घेऊन या ठिकाणी कारवाई करण्याचं सांगितलं जात आहे. आणि ही कारवाई कुठेतरी थांबवावी म्हणून रात्रपासूनच या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी बसून आपली मीटिंग करत आहेत. बिल्डिंगच्या खालीच या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी आता निषेध देखील व्यक्त केला आहे. आणि आपल्या हातामध्ये डोळ्यात पाणी आणि आपल्या हातात पेट्रोलची बॉटल हे घेऊन कुठेतरी आम्ही आता आम्हाला मृत्यूशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही आहे. आम्ही आत्मदहन करणार, या ठिकाणी आम्ही स्वतःला संपून टाकणार, कुटुंबाला संपून टाकणार, अशा भावनिक जे आहेत ते या ठिकाणी संतप्त जे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेत आहेत. आपण पाहू शकता सगळ्या महिला असतील ज्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत, या महिलांच्या हातामध्ये ही पेट्रोलची बॉटल आपण पाहू शकतो की पेट्रोलची बॉटल हातामध्ये घेतलेली आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि त्याचबरोबर हातामध्ये आम्हाला KDMCचं नियोजननी फसवलं आहे, आम्हाला रस्त्यावरती त्यांनी आणलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि त्याचबरोबर आम्हाला न्याय द्या, आम्हाला भीक नको, अशा प्रकारच्या पोस्टर देखील या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आपण पाहू शकता की 7 मजल्याची इमारत असताना या इमारतीमध्ये 40 ते 45 कुटुंब अजून देखील राहत आहे. मात्र आज 11 वाजेच्या नंतर यांच्यावरती कारवाई होणार या भीतीने पूर्ण जे रहिवासी आहेत ते इमारतीखाली एकत्र येऊन सगळ्यांची संतप्त भावना आहे. आता पुढं करायची काय हे चिंता या सगळ्याच रहिवाशांना पडत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.